निमित्त अधिक मासाचे कथा भाग 10. अधिक मासात गोदानाचे महत्त्व आपण जाणून घेतले. इतर दानामध्ये दीपदान असेच एक श्रेष्ठ दान आहे. पूर्वीच्या काळी अधिक मासात भूदान, गोदान, हिरण्यदान अशी मोठमोठी दाने करीत असत. यामध्येही दीपदानाचे महत्त्व श्री विष्णूंनी लक्ष्मीला कथन केले. ते कथन करताना श्री विष्णूंनी लक्ष्मीला एक कथा सांगितली. ती अशी: पूर्वी सरस्वती नदीच्या तीरी एका आश्रमात सुशर्मा नावाचे एक गृहस्थ राहत होते. याचना करून उदरभरण करीत आणि तरीही गृहस्थाश्रमाची सर्व कर्तव्य सांभाळीत होता. आजही आपण गृहस्थ धर्म परिपूर्णपणे पाळीत नाहीत, किंबहुना गृहस्थ धर्माची कर्तव्यच आता माहीत नाहीत. स्नान, संध्या, देवपूजा, नैवेद्य, वैश्वदेव, नंतर अतिथी अभ्यागतांची गोदोहन कालापर्यंत प्रतीक्षा करायची आहे. अतिथी धेनू भोजनानंतर गृहस्थाने अन्नग्रहण करावयाचे असते. इंद्रियाची पुष्टीतुष्टी करण्यासाठीच फक्त गृहस्थाश्रम नाही, त्याबरोबर देवऋण, पितृऋण, ऋषीऋण आणि समाजऋण फेडण्यासाठी रोज योगदान करावे लागते. यालाच स्वधर्मही म्हणतात. स्वधर्माचरणानेही देव प्रसन्न होऊन इच्छापूर्ती करतात. सुशर्मा असाच वागत होता. व्रत, नियम, तप, याग, स्वाध्याय अशी पंचसूत्री सांभाळत होता. व्रताचरणाचाच भाग म्हणून अधिक मास महात्म्य वाचन करून नंदादीप प्रज्वलित करून दुसऱ्या दिवशी विधिवत दीपदान करणार होता. रात्री ज्योतीवर काजळी आली. एक उंदीर ती वात पळवण्यासाठी आला. तिकडे एक मांजरही दबा धरून बसली होती. उंदीर तिच्या टप्प्यात येताच तिने झडप घातली. तिच्या झटक्याने काजळी उजळून दीप ते जाळला. सुशर्मा तेजपुंज दिव्याने हर्षित झाला आणि सत्पात्र ब्राह्मणाला यथासांग पूजा करून दीपदान दिले. थोड्याच वेळात त्यांना अंगणात मांजर मरून पडलेले दिसले. तेवढ्यात दिव्य विमान आले. त्या मांजराला विमानी बसविले आणि ते दूत सुशर्मालाही हात जोडून म्हणाले, महाराज, आपणही चलावे. रात्री नकळत मांजराने दीपपूजा केली आणि आपण तर महिनाभर दीपपूजा करून दीपदान केले. त्यामुळे भगवान पुरुषोत्तम प्रसन्न होऊन तुम्हा दोघांनाही मानाचे स्थान दिले आहे. असे दीपदानाचे महत्त्व आहे. दीप हा तेजाचा, प्रकाशाचा, वंशवृद्धीचा आणि उत्तरोत्तर उच्च स्तरावर नेण्याचा संकेत आहे. त्यामुळे दीपदान श्रेष्ठ दान आहे. अशी दीप प्रज्वलनास विघ्न करणाऱ्याची दीपविध्वंस करण्याचीही शिक्षा मोठी मिळते.